श्री स्वामी समर्थ. मिथुन राशींच्या व्यक्तींना जुलै 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घडण्याचे संकेत ग्रह देत आहेत. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल का? आर्थिक लाभ होईल की अनपेक्षित खर्च वाढतील? प्रेमसंबंधांमध्ये नवीन वळण येईल का? आणि 15 जुलै नंतर कोणता ग्रह तुमच्यासाठी सावध राहण्याचा इशारा देत आहे? या महिन्यात एक छोटी चूकही मोठे नुकसान करू शकते. तर योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करणार आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. जुलैमध्ये सूर्यग्रह महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रथम भावात, तर 16 जुलैनंतर दुसऱ्या स्थानात भ्रमण करणार आहे. सर्वसाधारणपणे सूर्याचे हे दोन्ही गोचर फारसे अनुकूल मानले जात नाहीत. मात्र महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य वायू तत्वाच्या राशीत असल्यामुळे काही बाबतीत सकारात्मक परिणामही मिळू शकतात. मंगळ ग्रह संपूर्ण महिनाभर 12व्या भावात राहणार आहे, त्यामुळे मंगळाकडून फारशा अनुकूल परिस्थितींची किंवा परिणामांची अपेक्षा ठेवू नका. अनावश्यक खर्च, मानसिक तणाव किंवा प्रवासात सावधगिरी बाळगण्याची गरज भासू शकते. बुध ग्रह 7 जुलैपर्यंत दुसऱ्या स्थानात राहील. ही स्थिती सामान्यतः शुभ मानली जाते. त्यानंतर 7 जुलैला बुध प्रथम भावात प्रवेश करेल. बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे हा एक सकारात्मक मुद्दा असला तरी प्रथम भावातील बुधाचे गोचर हे संमिश्र परिणाम देणारे मानले जाते. गुरुग्रह संपूर्ण महिनाभर दुसऱ्या भावात राहणार असल्यामुळे आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये अनुकूलता राहील. मात्र 15 जुलैनंतर गुरु अस्त होणार असल्यामुळे महिन्याचा पहिला अर्धा भाग तुलनेने अधिक लाभदायक ठरेल. शुक्र हा 4 जुलैपर्यंत दुसऱ्या स्थानात राहील, जी स्थिती खूप चांगली आहे. त्यानंतर तो तिसऱ्या भावात जाईल, जिथे त्याचे परिणाम तुलनेने कमी अनुकूल राहतील. शनिग्रह संपूर्ण महिनाभर 10व्या भावात बुधाच्या नक्षत्रात भ्रमण करेल. ही स्थिती अत्यंत शुभ नसली तरी मेहनती आणि शिस्तबद्ध व्यक्तींना शनी चांगले परिणाम देऊ शकतो. मात्र 27 जुलैनंतर शनी महाराजही वक्री होणार असल्यामुळे काही अडथळे वाढण्याची शक्यता आहे. राहू भाग्यभावात राहील आणि केतू तिसऱ्या भावात असल्यामुळे धैर्य, आत्मविश्वास आणि प्रयत्नांमध्ये काही चांगले परिणाम मिळू शकतात. एकूणच ग्रहस्थितीचा विचार करता जुलै महिना मिथुन राशीसाठी संमिश्र स्वरूपाचा असला तरी अनेक क्षेत्रांमध्ये समाधानकारक परिणाम देणारा ठरू शकतो. पाहुयात करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना कसा राहील. सामान्यतः हा महिना करिअरसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कर्मभावाचा स्वामी गुरु दुसऱ्या भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. गुरु शनीच्या नक्षत्रात असल्यामुळे यश मिळवण्यासाठी मेहनत तुलनेने अधिक घ्यावी लागेल. मात्र त्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचीही शक्यता आहे. 15 जुलैपर्यंतचा काळ विशेषतः करिअरच्या दृष्टीने अधिक चांगला राहू शकतो. या काळात नवीन जबाबदाऱ्या, प्रगती किंवा वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. 15 जुलैनंतर गुरु अस्त होणार असल्यामुळे अपेक्षित यश मिळण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. तरीही अंतिम परिणाम बहुतांश वेळेला तुमच्या बाजूने राहतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना समाधानकारक आहे. व्यवसायात स्थिरता राहील. मात्र या महिन्यात कोणतेही नवीन प्रयोग, मोठी गुंतवणूक किंवा धोकादायक निर्णय घेणे टाळा. नोकरी करणाऱ्यांनी घाईघाईने निर्णय घेणे किंवा रागाच्या भरात प्रतिक्रिया देणे टाळायला हवं.
संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य आणि कौतुक मिळू शकते. एकंदरीतच करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अनुकूल असला तरी काही किरकोळ अडथळे येऊ शकतात. पाहूयात आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टीने जुलै महिना संमिश्र परिणाम देणारा आहे. लाभभावाचा स्वामी मंगळ या महिन्यात 12व्या भावात असल्यामुळे अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्यात काही विलंब किंवा अडथळे येण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चही वाढू शकतात. मात्र ज्या व्यक्तींचा संबंध परदेशी, आयात निर्यात किंवा MNCs कंपन्या किंवा विदेशी प्रकल्पांशी, प्रोजेक्टशी आहे, त्यांना या काळात चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. इतरांसाठी मात्र काही आर्थिक व्यवहार अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही थकीत रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो. याशिवाय शनीची दृष्टी लाभभावाच्या स्वामी मंगळावर असल्यामुळे मेहनतीचे फळ निश्चित मिळेल, पण त्यासाठी अधिक संयम ठेवावा लागेल. बचतीच्या बाबतीत महिन्याची सुरुवात चांगली राहील, कारण दुसऱ्या भावात बुध, गुरु आणि शुक्र यांची युती आर्थिक नियोजन आणि बचतीसाठी शुभ संकेत देत आहे. त्यानंतर शुक्र आणि बुध आपापल्या स्थानावर गेल्यानंतर 15 जुलैपर्यंत गुरुचा पूर्ण पाठिंबा मिळत राहील. त्यामुळे मेहनतीनुसार उत्पन्न मिळेल आणि चांगली बचत करण्याचीही संधी मिळू शकते. मात्र 15 जुलैनंतर गुरु अस्त होईल, त्यामुळे काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येऊ शकतात. त्यामुळे या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एकूणच उत्पन्नाच्या बाबतीत हा महिना थोडासा मंद असला तरी आधी केलेल्या बचत टिकवून ठेवण्यास आणि आर्थिक समतोल राखण्यास मदत करेल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै 2026 मध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मात्र योग्य खबरदारी घेतल्यास मोठ्या अडचणी टाळता येऊ शकतात. तुमच्या राशीचा आणि लग्नाचा स्वामी बुध या महिन्यात संमिश्र स्थितीत राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून 7 जुलैपर्यंत बुध दुसऱ्या भावात राहील. ही स्थिती सर्वसाधारणपणे अनुकूल मानली जाते. त्यामुळे या काळात आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. 7 जुलैनंतर बुध प्रथम भावात प्रवेश करेल आणि तेथील बुधाचे गोचर फारसे शुभ मानले जात नाही. तरी तो स्वतःच्या राशीत असल्यामुळे आरोग्य टिकवून ठेवण्यास सकारात्मक मदत करेल. 6व्या भावाचा स्वामी मंगळ 12व्या भावात असल्यामुळे काही लहान मोठ्या दुखापती, खरचटणे किंवा जास्त थकवा जाणवू शकतो. तरीही निष्काळजीपणा करणे योग्य ठरणार नाही. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, घाई गडबड टाळा आणि अनावश्यक प्रवास शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. आरोग्याचा कारक सूर्य या महिन्यात ॲव्हरेज स्थितीत म्हणजे सरासरी स्थितीत राहील. त्यामुळे मोठे नुकसान होणार नाही, पण विशेष लाभही होणार नाही. एकंदरीतच योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि सावध जीवनशैली अवलंबल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आता पाहूयात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन, कौटुंबिक सौख्य. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने महिन्याची सुरुवात सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. पंचम भावाचा स्वामी शुक्र 4 जुलैपर्यंत दुसऱ्या भावात असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि स्थैर्य राहू शकते. या काळात प्रेमसंबंध अधिकृत करण्यासाठी किंवा जोडीदाराची ओळख कुटुंबियांशी करून देण्यासाठी चांगली संधी मिळू शकतात. घरातील मोठ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र 4 जुलैनंतर शुक्र 3ऱ्या भावात जाईल. या काळात शुक्रावर केतूची युती आणि मंगळाची दृष्टी राहणार आहे. त्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये अधिक सावध राहण्याची गरज आहे. अनावश्यक दिखावा, वाद किंवा नात्याची जाहीर चर्चा करणे टाळा. छोटासा गैरसमज किंवा निष्काळजीपणाही नात्याच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतो. साखरपुडा किंवा विवाह संदर्भातील चर्चा पुढे नेण्यासाठी हा महिना ठीक आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र पण सरासरीपेक्षा चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. सप्तम भावाचा स्वामी गुरु दुसऱ्या भावात असल्यामुळे वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि संवाद टिकवून ठेवण्यास मदत मिळेल. मात्र 15 जुलैनंतर गुरु अस्त होणार असल्यामुळे पती पत्नींमध्ये किरकोळ मतभेद
किंवा गैरसमज होऊ शकतात. याशिवाय 16 जुलैपर्यंत सूर्याची दृष्टी, मंगळाची 8वी दृष्टी आणि शनीची 10वी दृष्टी सप्तम भावावर असल्यामुळे संपूर्ण महिनाभर जोडीदाराशी संयमाने वागणे आवश्यक असेल. विशेषतः 15 जुलैनंतर अधिक संयम आणि समजूतदारपणाची गरज भासेल. शांतपणे परिस्थिती हाताळणाऱ्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात संतुलन राखण्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने महिन्याची सुरुवात अत्यंत सकारात्मक राहू शकते. महिन्याच्या सुरुवातीला दुसऱ्या भावात गुरु, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि परस्पर समजूतदारपणा वाढू शकतो. 4 जुलैनंतर शुक्र आणि 7 जुलैनंतर बुध या युतीतून बाहेर पडतील, त्यामुळे हळूहळू परिस्थितीत बदल जाणवू शकतो. मात्र हा बदल फारसा नकारात्मक नसून केवळ काही बाबतीत अधिक संयम किंवा मॅच्युरिटी दाखवण्याची गरज आहे. 15 जुलैनंतर गुरु अस्त होईल आणि 16 जुलैनंतर सूर्य दुसऱ्या भावात येईल. त्यामुळे अहंकार, बोलण्यातील कठोरपणा आणि मतभेदांमुळे काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र संयमाने संवाद साधला आणि घरातील मोठ्यांचा सल्ला घेतला तर हे प्रश्न सहज सोडवता येतील. याशिवाय 4थ्या भावातील शनीची दृष्टी कायम असल्यामुळे घरातील काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. नवीन समस्या निर्माण होण्यापेक्षा जुन्या प्रलंबित गोष्टी सोडवताना थोडी चिडचिड किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र परिस्थिती पुन्हा बाहेर जाणार नाही. संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास घरातील वातावरण संतुलित राहू शकते. उपाय: या महिन्यात गूळ किंवा गुळापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. दररोज गणपतीला दुर्वा अर्पण करा व शक्य असल्यास रोज गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचे पठण करा. एकूणच जुलै हा महिना मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी संमिश्र पण समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल, व्यवसायात स्थिरता राहील आणि आर्थिक बाबतीत योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मिथुन राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.